नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे वास्तुशास्त्र आणि स्त्रियांचं आरोग्य भाग 5 आणि या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर मकरंद देशमुख सर. सर, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. सरांना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून तसं ओळखतोच, पण पुन्हा एकदा त्यांची थोडीशी ओळख आपल्याला मी करून देऊ इच्छिते. सर, गेली 12 वर्षापासून वास्तू स्पेशलिस्ट म्हणून काम करतायत. वास्तू तथास्तू हा त्यांचा रजिस्टर्ड ट्रस्टेड ब्रँड आहे. याशिवाय सरांनी 16 देशांमध्ये वास्तू ॲस्ट्रो कन्सल्टन्सी सुद्धा दिलेली आहे. तुम्हाला आजच्या विषयासंदर्भात काही शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही सुद्धा आम्हाला जरूर फोन करा. त्यासाठी आमचा फोन नंबर लिहून घ्या, 02266843333. खरं तर स्त्रियांचं आरोग्य आणि वास्तुशास्त्र या संदर्भात आपण या 5व्या भागामध्ये सुद्धा चर्चा करणार आहोत. सर, आजच्या भागाबद्दल बोलायचं झालं तर आत गेली आपण 4 भाग याच्यावरच चर्चा करतोय. आजचा हा 5वा भाग आहे, त्यामुळे अर्थात आपल्या प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता लागली असणार की काय नेमकं आजच्या भागामध्ये असेल. तर काय नेमके स्पेशल फॉर्म्युले तुम्ही सांगणार आहात आजच्या भागात? 5वा भाग आहे स्त्रियांचं आरोग्य ह्या विषयाचा. प्रत्येकाला उत्सुकता की सर आज नवीन काय सांगणार आहेत. बरोबर. आणि आजच्या नेहमीच्या कार्यक्रमानुसार कार्यक्रमाचा शेवट कोणी चुकवायचा नाहीये. वही पेन घेऊन बसायचं आहे, कारण घरातल्या होम मिनिस्टरला खुश ठेवण्यासाठीचे महत्त्वाच्या टिप्स मी कार्यक्रमाच्या शेवटी सांगणार आहे आणि त्या लिहून घ्यायच्या आहेत. आणि खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत. हसू पण येईल आणि नंतर छान आनंद पण वाटेल, अशा टिप्स आहेत. आणि आता वास्तुशास्त्र हा महत्त्वाचा विषय, त्याच्यामध्ये वास्तू स्त्रियांचं आरोग्य याचा हा 5वा भाग. आजच्या 5व्या भागामध्ये आपण खूप चांगले फॉर्म्युलेज बघणार आहोत. कशा गोष्टी आपल्याला आरोग्य उत्तम ठेवण्याच्या दृष्टीने करता येतील हे आपण बघणार आहोत. आता महत्त्वाचं स्त्रियांचं आरोग्य. यासाठी पहिल्यांदा स्त्रियांनी स्वतःच्या घराकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. काय होतंय, सध्याच्या स्त्रीचं, घरातल्या महिलेचं संपूर्ण सकाळ झाली संध्याकाळ झाली, संपूर्ण घराच्या दिनचर्येमध्ये दिवस पूर्ण निघून जातो. दिवस पार पाडणे एवढंच होतंय. त्यामध्ये घराकडे लक्ष देणं थोडंसं कमी होऊन जातंय. स्त्रियांचं आरोग्य, घरातल्या सगळ्यांचं आरोग्य उत्तम असेल तर स्त्रीचं आरोग्य अतिशय उत्तम राहतं. त्यामुळे आपण आपल्या घराकडे, फॅमिलीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की आपलं घर वास्तू नियमानुसार कितपत योग्य आहे हे प्रत्येकाने बघितलं पाहिजे. आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही थोडं अॅनालाइज करू शकता की माझ्या घराचं एंट्रन्स योग्य आहे का, मी झोपते ती जागा बरोबर आहे का, किचन आग्नेयाला आहे का. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण पुस्तकात वाचून किंवा माहिती घेऊन एवढं जरी आपण सुरुवात केली तरी आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. बरोबर. आणि जर आपल्याला घरामध्ये खूप मेजर प्रॉब्लेम्स वाटतायत आणि ते कालांतराने रिपिटेशन त्यांचं वाढतंय तर एका स्पेशालिस्टचा सल्ला घ्यावा. आपण जनरल डॉक्टरकडे कसं सर्दी खोकला झाल्यानंतर जातो, पण एक वेगळा आजार झाला तर आपण काय करतो, स्पेशालिस्टचा सल्ला घेतो. त्या पद्धतीने आपल्या घरासाठी वास्तू स्पेशालिस्टचा सल्ला घेणं केव्हाही महत्वाचं आहे की अॅनालायझिंग करून बघावं की घरामध्ये काही चुकलंय का. बरोबर. वास्तुदोष म्हणजे काय, जे घरात चुकतं ते. वास्तुदोष म्हणजे भूत प्रेत बाधा असं करणी काहीही नाही. निगेटिव्ह एनर्जीचा अनबॅलन्स जिथे वाढतो तिथे वास्तुदोष हा शब्द तयार होतो, वास्तुदोष तयार होतो. त्यामुळे वास्तुतज्ञाकडून, योग्य तज्ञाकडून तुमच्या घराची वास्तू कन्सल्टन्सी व्हिजिट नक्की करून घ्या. कारण काय होतं की आपण पुढचा लॉस हा थांबवू शकतो. बरोबर. संपूर्ण कुटुंबाचा, घरातल्या पैशाचा, घरातल्या स्त्रीच्या आरोग्याचा हा लॉस आपण थांबवू शकतो. नक्कीच. खऱ्या अर्थानं तुम्ही ज्याप्रमाणे सांगताय की वास्तू कन्सल्टन्सी केली तर अशा प्रकारे जर घरामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती दूर जाऊ शकते. पण मग असे नेमके कोणते वास्तुदोष आहेत की ज्याच्यामुळे आरोग्य बिघडलं जाऊ शकतं? करेक्ट. खूप छान प्रश्न विचारलास. आरोग्यात आता मी आज गेले 15 वर्षामध्ये काम करतोय. 6 ते 7 हजार माझे क्लायंट सगळीकडे आहेत. मी आता सर्वात महत्वाची गोष्ट पाहिली की घरात आरोग्य बिघडवणारा महत्वाचा भाग म्हणजे टॉयलेट. बरोबर. तर टॉयलेट जर चुकीच्या ठिकाणी आलं तर आपल्या घरामध्ये सर्व प्रकारचे प्रॉब्लेम होऊ शकतात. पूर्वी काय होतं की घराच्या बाहेर असायचं टॉयलेट, त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स कमी होते. आपण साधारणतः पूर्वीचे वाडे किंवा पूर्वीचे आपण घरं बघितली तर परसाकडं जातो असं म्हणायचंय, परसदारी जातो म्हणायचंय. आता टॉयलेटची जागा वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून कुठे असावी तर घराच्या पश्चिमेला. कायम लक्षात ठेवा, नवीन घर घेताना, नवीन घर बांधताना वेस्टेज गोइंग टू वेस्ट साइड, पश्चिम दिशेला तुमच्या घराचं टॉयलेट पाहिजे. बरोबर. सध्या काय होतंय की जिथे मेजर हेल्थ प्रॉब्लेम मी पाहिले घरामध्ये, मग ते परदेशात असू, गुजरात कुठेही असू दे किंवा महाराष्ट्रात सांगली, कराड, सातारा, कोल्हापूर, एव्हरीथिंग, पूर्व, आग्नेय, ईशान्य आणि नैऋत्य दिशेला जर घराचं टॉयलेट आलं
तर त्या घरामध्ये सर्व प्रकारचे प्रॉब्लेम मी स्वतः अॅनालायझिंग केलेले आहेत. त्याच्यावरती संपूर्ण टिपण लेखन माझ्याकडे आहे. घरामध्ये शुभ दिशा कोणत्या? पूर्व, उत्तर, ईशान्य. या शुभ दिशा म्हणजे आपण देवदिशा असं म्हणतो. देवतांचं निवासस्थान त्या ठिकाणी असतं. सूर्य उगवतो पूर्वेतून, बरोबर. त्याचा जो प्रकाश उगवल्यानंतर स्प्रेड होतो तो ईशान्य, पूर्व, उत्तर अशा सर्व प्रभागातून घरात येतो. त्या ठिकाणी जर टॉयलेट सारखं दूषित स्थान असेल तर मला सांगा मित्रांनो, तुमच्या घरामध्ये कधीही सुख लाभणार नाही. बरोबर आहे. कारण काय होतंय, वास्तुदोष हा जो आहे तो अनबॅलन्स एनर्जीचा असतो. सूर्यप्रकाश तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी देतोय आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी तुमचं टॉयलेट पूर्व, ईशान्य, आग्नेयेत असल्यामुळे ती पॉझिटिव्ह एनर्जी टॉयलेटमध्ये जाते, डिस्ट्रॉय होते ती एनर्जी आणि तुमच्या घराला सकारात्मक प्राणशक्तीचा पुरवठा कमी पडल्यामुळे सर्व प्रकारचे प्रॉब्लेम होतात. ही महत्वाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली नक्कीच. पाहिजे. खऱ्या अर्थानं अशा प्रकारे आणखीन वास्तुदोष कोणकोणते आहेत हे जाणून घ्यायचं आहे मला तुमच्याकडनं. पण आपल्याला एक फोन येतोय. नवी मुंबईहून उमेश बोलतायत. बोला, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की आम्ही एक नवीन घर घेतलेलं आहे. बरं. तर आम्ही जेव्हा 2 वर्षांपूर्वी ते घर घेतलं तर तिथे राहिल्यापासून आमच्या घरामध्ये ज्या महिला आहेत त्यासाठी सतत काहीतरी होत राहतं त्यांना आजारी. आरोग्याच्या तक्रारी चालू आहेत, हेल्थ प्रॉब्लेम चालू आहेत, बरोबर. आणि घराचा एंट्रन्स कुठे आहे? घराचा प्रवेशद्वार कुठे? घराचा एंट्रन्स कुठे? पश्चिमेला उघडते, नैऋत्य कोपऱ्यामध्ये. नैऋत्य दिशेला उघडते, बरोबर. हाच नैऋत्य दिशेमध्ये प्रवेशद्वार आला की काय होतं, झोपण्याची जागा पूर्वेमध्ये जाते. घराच्या पूर्व, उत्तर आणि ईशान्येमध्ये जाते. कारण घरातल्या प्रत्येक व्यक्तीने म्हणजे साधारणतः वयवर्ष 25 ते 60 या वर्गातल्या, या वयातल्या व्यक्तींनी घराच्या पश्चिम आणि दक्षिणेच्या खोल्यामध्ये झोपलं पाहिजे. आणि जर पश्चिम आणि दक्षिणेचा एंट्रन्स घराचा आला तर काय होतंय की सगळ्या बेडरूम्स पूर्वेत, आग्नेयेत, ईशान्येमध्ये जातात. बरोबर. आणि ही ईशान्य, उत्तर, पूर्व दिशा हायर पॉझिटिव्ह पॉवरनी भरलेली आहे. या ठिकाणी अहोरात्र पॉझिटिव्ह पॉवर असते. इथे जर तुम्ही दिवसा झोपा किंवा रात्री झोपा, झोप निवांत लागणार नाही. पण तुम्ही नैऋत्य दिशेमध्ये झोपा, पश्चिमेत झोपा, दक्षिणेत झोपा, तिथे ऊर्जा संपते, ऊर्जेचा अस्त होतो दक्षिण, नैऋत्य आणि पश्चिमेमध्ये. म्हणजे सूर्य कुठे मावळतो? पश्चिमेमध्ये. सूर्य हा कधीही मावळत नाही, आपल्याला माहिती आहे. बरोबर. पृथ्वी फिरते, सूर्य त्याच ठिकाणी आहे. म्हणजे पूर्वेला 24 तास सूर्य कार्यरत आहे, पृथ्वी फिरतीये. म्हणजे घराची पूर्व दिशा आपण सोडायची नाही. पूर्व दिशेमध्ये झोपणं सोडा, नैऋत्य दिशेमध्ये, पश्चिमेत झोपायला चालू करा. हळूहळू हे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला सुरुवात होतील. नक्कीच. खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे आता आपल्याला फोन सुद्धा आला होता, यांनी त्यांच्या घरातली समस्या सांगितली. आरोग्याचे खूप सारे विविध प्रश्न त्यांच्या घरामध्ये सतावत आहेत. तुमच्याकडे सुद्धा वास्तूशी संबंधित अनेक क्लायंट्स येत असतील, काही त्यांच्या घरी वास्तुदोष वगैरे असतील, तर असं एखादं इंटरेस्टिंग उदाहरण सांगाल का? नाही, खूप छान छान उदाहरण आहेत. म्हणजे किती सांगावे आणि किती नाही, खूप छान उदाहरण आहेत. आता रिसेंटलीच आमच्या एका क्लायंटचा, म्हणजे मी सांगता त्यांच्याकडे 1 वर्षापूर्वी वास्तू कन्सल्टन्सी केलेली होती. ते गाव होतं कणकवलीमध्ये. आणि प्रायव्हसी मी क्लायंटची मेंटेन करतो, त्यामुळे नाव आणि त्यांचे व्हिडिओज मी दाखवत नाही. पण त्यांचा तुम्हाला माहिती देऊ शकतो की कणकवली त्यांचं घर आहे. मला त्यांचा फोन आला की सर 2च महिन्यापूर्वी आमच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला आणि वडील एक्सपायर झाले. कारण काय शोधण्यासाठी मी पाहिलं तर पुन्हा टॉयलेटचा मुद्दा किती महत्वाचा आहे प्रत्येक घरात लक्षात घ्या. त्यांच्या घरात त्यांचा जो बंगला होता, 2 गुंठ्याची जागा, त्यामध्ये त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं होतं. जवळपास वास्तूनुसार ते घर बांधण्याचा त्यांनी छान प्रयत्न केला होता. पण खूप महत्वाची चूक त्यांच्याकडनं झाली होती, अजाणतेपणाने. बरोबर. घराच्या नैऋत्य दिशेमध्ये आलं होतं सेप्टिक टँक, एक्झॅक्टली साऊथ वेस्ट, नैऋत्य दिशा. आपण दिशा पाहूयात. घराची नैऋत्य दिशा म्हणजे साऊथ वेस्ट. आता आपण घराचा जर आकार आणि पाहिलं तर पूर्व दिशा, पश्चिम दिशा, दक्षिण दिशा ह्या सगळ्या ज्या दिशा आहेत, या दिशामध्ये नैऋत्य स्थान, या नैऋत्य दिशेमध्ये टॉयलेट आलेलं होतं. या नैऋत्य दिशेमध्ये टॉयलेट आणि नैऋत्य दिशेमध्ये सेप्टिक टँक. त्यामुळे इतके सुदृढ असे ते काका होते. आणि त्यांचा छान परिवारात 2 मुली आणि अतिशय उत्तम. तिथं त्यांचा छोट्याशा कारणामुळे ऍक्सिडेंट झाला. दुसरी गोष्ट, ऍक्सिडेंट झाल्यानंतर घराची सगळी अवस्था विचित्रच झाली होती. मुलीचं काही केलं लग्न ठरत नव्हतं.
त्यानंतरनं त्यांना जे काही मी बदल घरातले सांगितले, छोटे छोटे उपाय सांगितले, चेंजेस करायला सांगितले. मुलीचं लग्न ठरता ठरता 2 वेळ ठरलं आणि मोडलं. परंतु 6 महिन्यापूर्वी त्यांना मी जेव्हा पुन्हा या बाबतीमध्ये सांगितलं तेव्हा त्यांनी हिमतीने नैऋत्य दिशेची टाकी काढून सेफ्टी टँक घराच्या पश्चिम आणि वायव्येमध्ये शिफ्ट केली. पश्चिमेची वायव्य दिशा तिथे शिफ्ट केली आणि त्यानंतरनं 6 महिन्यामध्ये त्या मुलीचं लग्न ठरलं. ती मुलगी काल पेढे घेऊन माझ्या ऑफिसला आली होती की सर 6 महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या, घरामध्ये देखील उत्तम वातावरण आहे आणि बाबांनंतर आईची देखील तब्येत ढासळायला सुरुवात झालेली होती. त्यामुळे लक्षात घ्यायचं की नैऋत्य दिशा घराच्या स्टेबिलिटीची दिशा आहे. बरोबर. त्या ठिकाणी टॉयलेट आलं तर ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. नक्कीच. असे विविध माझ्याकडे किस्से आहेत आणि खूप छान छान रिझल्ट मिळालेल्या क्लायंटचे लेखी उत्तरं पण आहेत. नक्कीच. खऱ्या अर्थानं अशी अनेक उदाहरणं जी तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायची आहेत. तुम्ही सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. तुम्ही आम्हाला फोन करू शकता आणि तुमचे प्रश्न विचारू शकता. सर तुम्हाला मार्गदर्शनही करतील. पण इथे घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्त्रियांचं आरोग्य आणि वास्तुशास्त्र या संदर्भात आपण चर्चा करतोय. सर तुम्ही अनेक उदाहरणं आतापर्यंत आपल्याला दिलेली आहेत. कशा प्रकारे विविध वास्तुदोष दूर करण्यासाठी तुम्ही अनेक छोटे मोठे उपाय सांगितले आणि मग कशा प्रकारे हे वास्तुदोष दूर झाले आणि आयुष्य त्या संबंधित व्यक्तींचं खूप चांगलं झालं. आणखीन अशी काही वेगवेगळी उदाहरणं आहेत का, जसं तुम्ही आता सेफ्टी टँकमुळे कशा प्रकारे एक आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले होते घरामध्ये, याचं एक उदाहरण दिलं? करेक्ट. खूप छोटे छोटे बदल करून आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होऊ शकते, पण आपल्याला अज्ञान असतं, माहीत नसतं. वास्तुशास्त्र असा विषय मित्रांनो की आपल्याला तो शाळेत शिकवला गेला नाही आणि आपल्या आईबाबांना माहीत नव्हता. त्यामुळे आपण तसं अज्ञानी राहिलो. हे शास्त्र काल आज आलेलं नाहीये, हजारो वर्षापासून आहे. पूर्वीच तुम्ही वाडे पहा, किल्ले पहा किंवा मोठमोठे महाल पहा, वास्तुशास्त्राचा उपयोग यामध्ये पुरेपूर केलेला आहे. यामध्ये मी मगाशी सांगितलं की टॉयलेट हे घराच्या बाहेरच असावं. त्यामध्ये घरात जे टॉयलेट आहे ते दोषयुक्त ठरतं आणि खरं अलाउड नाहीये, पण आत्ताची संस्कृती किंवा सध्याची जागेची कमतरतेमुळे टॉयलेट घरात आलंय. मग ते पश्चिमेला जरी असलं तरी तो दोषच आहे. बरोबर. पश्चिम दिशेमध्ये शक्यतो टॉयलेट असल्यामुळे वायव्य दिशा वायू तत्वाची असल्यामुळे तिथं डिस्ट्रॉय करण्याची कॅपॅसिटी त्या दिशेमध्ये, आणि ती दिशा थोडीशी भक्कम आहे. पश्चिम किंवा वायव्य दिशा वायू तत्वामुळे या टॉयलेटमध्ये असणारी जी निगेटिव्ह पॉवर आहे ती वाहून नेण्याचं काम वायव्य दिशा करते. म्हणून घराच्या वायव्य पश्चिमेत टॉयलेट असणं खूप महत्वाचं आहे. असंच एक छान किस्सा सांगतो की छान उदाहरणं भरपूर माझ्याकडे येत असतात. लोकांचे ईमेल्स, पत्र, शुभेच्छा येत असतात की म्हणजे साधारणतः देवकृपेने पाहतोय की महिन्यातून 10 ते 15 पेढ्याचे बॉक्स माझ्या ऑफिसला असतात की सर ह्या गोष्टींमुळे बदल झाले, सर तुमच्यामुळे झालं. मी माझ्याकडे घेत नाही, मी त्यांना सांगतो हे रिझल्ट मित्रांनो तुमच्यामुळे, तुमच्या श्रद्धेमुळे आहेत. त्या वास्तुशास्त्राचा ज्यांनी लिखाण केलेलं आहे त्यांचं हे यश आहे. मी एक मीडिएटर, एक मार्गदर्शक आहे, मी त्यातला ज्ञानी आहे. मी अभ्यास केला, लोकांना सांगितलं चुकलेलं दुरुस्त करा, रिझल्ट तुमच्याकडे आहेत. एक बंद पडलेलं घड्याळ जरी घरात असेल तुमची ग्रोथ लॉक करतं. दारातली गाडी काढली बंद पडलेली आणि त्या व्यक्तीचे इतके प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, कारण बंद पडलेली गाडी ही दररोज तिथे निगेटिव्ह पॉवरच तयार करते. लॉक झाली तिथली एनर्जी. ती गाडी जवळपास 10 ते 12 वर्ष ती बंद होती, ती काढली, त्याची जागा बदलली, घराच्या समोरचा अडथळा दूर झाला आणि त्या माणसाच्या आयुष्यात उत्तम उत्तम गोष्टी सुरू झाल्या. उदाहरण जे आहे त्यामध्ये इस्लामपूरला साधारणतः मी एक 15 दिवसापूर्वी व्हिजिट केली होती आणि त्यांचं 10 वर्षापूर्वीचं कर्ज फिटत नव्हतं. त्यांचा मला 8 दिवसापूर्वी फोन आला की सर तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आम्ही केल्या, 10 दिवसामध्ये 10 वर्षापूर्वीचं पेंडिंग असलेलं आमचं कर्ज फिटलं, कारण त्यांच्या मिस्टरांचं इतकं मोठं काम झालं की ते अमाऊंट न सांगण्यासारखी आहे. आणि ते 10 दिवसातले रिझल्ट त्यांनी शुभेच्छा मला पाठवल्या की सर ह्या सगळ्या तुमच्यामुळे गोष्टी घडलेल्या आहेत, पण आपण याचं श्रेय वास्तुशास्त्राला देऊयात, तुम्ही मला नाही. नक्कीच. खऱ्या अर्थानं अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणं जी आहेत ही तुमच्याकडनं आपण ऐकणार आहोत. असाच एक प्रश्न सुद्धा आपल्याला येतोय. नागपूरहून अस्मिता विचारतायत. बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो, आमचं टॉयलेट बाथरूम जे आहे ते नैऋत्य कोपऱ्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याची टाकी आहे, पण चेंज करणं आम्हाला सध्या तरी शक्य नाही आहे. तुमचा बंगला आहे का फ्लॅट आहे? काय आहे का?
आम्ही किंवा म्हणजे काही बदल करू शकतो का? बरं, तुमचा फ्लॅट आहे का बंगला आहे? आमचं प्लॉट आहे. प्लॉटवरती तुमचं घर आहे, बरोबर? हो हो आणि घराच्या नैऋत्य दिशेला तुमचं टॉयलेट आहे. हो. ओके, तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असता तर तिथे काहीही बदल करणं शक्य नसतं. त्यामुळे आपण तिथे काही ना काही उपाययोजना करून तिथली एनर्जी थोडीशी आपण पॉझिटिव्ह करू शकतो. पण यांना माझा सल्ला असा आहे की जर तुमचा प्लॉट आहे आणि बंगला आहे तर तिथे तुम्ही काहीही चेंजेस करू शकता. नैऋत्य दिशेमधलं टॉयलेट म्हणजे घरातल्या कर्त्या स्वामीवरती आघात, घरातल्या कर्त्या पुरुषावरती कायमस्वरूपी आघात होऊ शकतो. आज न उद्या हे घडणार. बरोबर. त्यामुळे तुमचा जर प्लॉट आहे आणि स्वतःचा बंगला आहे तर नैऋत्येतलं टॉयलेट काढून ते तुम्ही साधारणतः घराच्या मध्य पश्चिम किंवा वायव्येमध्ये शिफ्ट करा. आणि शक्यतो स्वतःहून न करता तुम्ही एका वास्तुतज्ञाची, जो तज्ज्ञ खरा आहे, जो असिस्टंट पाठवत नाही, स्वतः वास्तू कन्सल्टन्सीसाठी येतो, त्याच्याकडनं वास्तू कन्सल्टन्सी करून एक्झॅक्टली मार्क करून घ्या की हे चेंजेस कुठे आहेत. कारण काय होतं, प्लॅनवरनं वास्तू कन्सल्टन्सी करणं पूर्ण चुकीचं आहे. दिशा ही तिथे जाऊन बघावी लागते. कारण कुठे दिशा तिरकी, यांना नैऋत्य दिशा माहिती आहे पण ती कदाचित पश्चिम आहे का दक्षिण आहे का आग्नेय कळत नाहीये. बरोबर. त्यामुळे तज्ज्ञ कन्सल्टंट जो असतो तो जागेवर जाऊन काम करतो. मी आजपर्यंत कधीही प्लॅनवरनं वास्तू कन्सल्टन्सी केलेलं नाहीये. ऑफिसमध्ये विचारा, मी टेबलावर जास्त वेळ बसत नाही. मी साईटवर असतो, लोकांच्या घरात जाऊन घर बघून संपूर्ण अॅनालायझिंग करून परफेक्टली सोल्युशन देतो. वास्तू तथास्तु माझा हा ब्रँड आहे आणि हा ट्रस्टेड ब्रँड आहे ज्याचे रिझल्ट अतिशय छान आहेत देवकृपेने. नक्कीच. खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे आपण हे उदाहरण पाहिलं, यांचा तर स्वतःचा बंगला आहे त्यामुळे इथे मात्र बदल करणं शक्य आहे. समजा जर फ्लॅटमध्ये अशा प्रकारची जर समस्या आली तर मग अशा लोकांनी काय नेमकं करावं? फ्लॅटमध्ये बदल करणं शक्य होतच नाही. काय बदलू शकतो? झोपण्याची जागा बदलू शकतो. अच्छा. त्यानंतर किचन ओटा बदलू शकतो. किचन ओट्यामध्ये अंतर्गत बदल, पण टॉयलेट बदलणं शक्य होत नाही. त्याच्यावरती अतिशय प्रभावी उपाययोजना आहेत पण त्या अतिशय संवेदनशील आणि परफेक्टली कराव्या लागतात. त्यासाठी मग कुठेतरी एक यंत्र लावलंय, हे केलंय, ते केलंय, तिथं अडकवलंय, यांनी काहीही होत नाही. असा जर सेन्सिटिव्ह दोष असेल तर तिथे डॉक्टरच्या, म्हणजे तो स्पेशल डॉक्टर ऑपरेशन करणारा परफेक्टली पाहिजे. साध्या सोप्याच गोष्टी आहेत पण अॅनालायझिंग जर परफेक्ट असेल तर त्याचं औषध व्यवस्थित लागू पडतं. त्यामुळे त्यांनी वास्तू कन्सल्टन्सी करून घ्यावी योग्य वास्तुतज्ञाकडनं आणि त्यांचे हे